नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। उर्मिला कामताप्रसाद पांडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने शालेय मुलांना बॅग व वहीचे वाटप। दिघा येथे स्वर्गीय श्रीयुत राधेरमण पांडे पुण्य स्मृती स्मरणार्थ उर्मिला कामताप्रसाद पांडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून शालेय व होतकरू मुलांना बॅग व वहीचे वाटप करण्यात आलं। बँकेट हॉल येथे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाम लखन मिश्राजी, सांगले लहानू, मनीषानंद पांडे यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी श्री विवेकानंद हिंदी मीडियम स्कूल गवतेवाडी सर्व शिक्षक व पालक यांची विशेष उपस्थिती होती। यस न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक रवी पी ढवळे सर, दिघा, नवी मुंबई। नमस्कार प्रेक्षकांनो, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। आज उर्मिला कामताप्रसाद पांडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे झोपडपट्टीतील मुलांना माननीय श्री मनीषानंद पांडे यांच्याकडून वह्या आणि बॅगचं वाटप करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः ते जुळलेले आहेत। सर, आपने जो आज का प्रोग्राम जो निभाया है आज, किस अवसर पे था, आप क्या कहना चाहोगे आप? आज हमारे परम आदरणीय मेरे दादाश्री का जो है पुण्यतिथि है, उसके उपलक्ष्य में और अपने उर्मिला कामताप्रसाद चैरिटेबल ट्रस्ट के तहत हमने बैग वाटप और जो है नोटबुक का वाटप किया है। आगे से और बड़े पैमाने में करने का प्रयास करेंगे। ये जो आपने संकल्प रखा है, आगे जो भविष्य में के जो बच्चे स्लम एरिया के उनको अच्छी शिक्षा नहीं मिलती है, इसके लिए आप आगे का क्या कुछ प्लान है आपका? ऐसा कुछ अभी शिक्षा जो है कॉमर्शियलाइजेशन हो गया है, लोग शिक्षा कोई देने के उद्देश्य से स्कूल नहीं खोल रहे हैं। आजकल सब धंधा बानी बना रखे हैं, उससे हमको खीज है, मुझे चिढ़ है। मेरा उद्देश्य है कि जो है अभी शिक्षा को दूसरे टेक्निकल शिक्षा में बदला जाए और कम पैसे में स्लम वालों को टेक्निकल शिक्षा जैसे नर्सिंग कोर्स है और टेक्निकल टेलरिंग का है, ये सब है। महिलाएं हैं, स्लम गरीब बच्चे हैं, उनके घर वालों के लिए सुविधा के लिए अभी प्रयास करेंगे, न कि स्कूल खोलने के लिए अपने पास में इतनी धनराशि नहीं है, क्योंकि उसके लिए 2 एकड़ ज़मीन लगती है। और ये टेक्निकल स्कूल खोलेंगे और उसको धंधा व्यवसाय नहीं बना के जनहित में काम करेंगे। और ऐसे सोशल चैरिटी का जो काम है वो हर साल में 1-2 बार अपने ट्रस्ट के तहत करेंगे। सर, या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित होतात, विद्यार्थ्यांना बॅग आणि हे साहित्य तुम्ही वाटप केलेले आहेत, काय भावना आहेत, काय सांगणार आहात तुम्ही? खरं तर मनीष सर म्हणजे आमचे दोस्त आहेत, मित्र आहेत आणि जवळचा भाऊ आहे। खरं तर हा उपक्रम समाजकार्याचा त्यांनी पण माझा बघितलेला आहे आणि मी पण त्यांच्याकडे आज 10-5 वर्षापासून बघतो आहे। गरीब मुलांसाठी, होतकरू मुलांसाठी, जे गरीब आहेत, दिनदुबळे आहेत, त्यांच्यासाठी बॅग, वह्या, पुस्तकं, कंपास, तेव्हा ना त्या मुलांचा खर्चसुद्धा कसा आपल्याला उचलता येईल शिक्षणाचा शेवटपर्यंत, याचा प्रयत्न मनीष सर आणि मी स्वतः करण्याचा त्या विचारात आहे आणि करणार आहोत। संपवतो। जसं की आता दोघांना पण सांगितले, हा जो कार्यक्रम आहे एक चांगला सोशल सामाजिक संदेश देणारा कार्यक्रम असं त्यांनी सांगितलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये जे काही झोपडपट्टीतली मुलं आहेत हे शिक्षणापासून वंचित राहणार पाहिजे, यासाठी त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट नर्सिंग कॉलेज असेल किंवा हॉस्पिटल असेल यासाठी पण सुविधा उपलब्ध करून देण्याचं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे। धन्यवाद सर, आमच्या चॅनलला तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल। हाक तुमची, साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।